हाय फ्रेंड्स, मी विद्या. तर आजच्या दिवसाची सुरुवात माझी एवढी भंगार झाली होती ना, की मी उठली 8 वाजता आणि माझं पाणीही नाही भरून झालं. तर माझी काहीच काम करायची इच्छा होत नव्हती, कारण पाणी नसलं तर काहीच होत नाही. आणि पाणी न भेटण्याचं आणि लेट उठण्याचं कारण म्हणजे माझा गोलू आहे, तो रात्री 4 वाजेपर्यंत जागी होता आणि तो फोन पाहत होता. तर तोही झोपला नाही आणि मलाही झोपू दिलं नाही. त्याने अख्खा धुमाकूळ घालून ठेवला होता. आणि आज संडे आहे तर नटूबाईला टिफिन भरून स्कूलला जायचं होतं. ती टिफिन भरून मागत होती आणि घरातले सगळे काम पेंडिंग राहिले तरी चालतील, पण स्वयंपाक आणि पेटपूजा पेंडिंग राहतच नाही. काही करून ती करावीच लागते. मी ना आज तुम्हाला मस्त अशी काटोकाट टम्म फुगणारी चपाती कशी लाटायची ते दाखवते. तर एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे, त्याला मस्त पीठ लावून छोटीशी चपाती लाटून घ्यायची आहे. त्यानंतर त्याच्यावर थोडंसं तेल लावून आणि थोडंसं पीठ टाकून त्याची व्यवस्थित अशी घडी करून घ्यायची. घडी केल्यानंतर मस्तपैकी असं हलक्या हाताने आपल्याला पाहिजे तेवढी चपाती लाटून घ्यायची. आणि हो, चपाती जर चांगली फुगवायची असेल तर तुमचा तवा व्यवस्थित गरम झालेला पाहिजे. जर तवा गरम नसेल तर तुमची चपाती अजिबात फुगणार नाही. तुम्ही किती जरी चांगली लाटलेली असली तरी चपाती फुगणारच नाही. चपाती मी तव्यावर टाकून घेतलेली आहे आणि दोन्ही साईडनी तेल लावलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता माझी चपाती कशी टम्म फुगलेली आहे. तर तुम्हालाही अशी फुगवायची असेल तर तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की एकदा चपाती करून पहा. तर मी एक चपाती तुम्हाला इथे खोलून दाखवते. बघा किती छान अशा लेअर्स आलेले आहेत चपातीला. तर कशी वाटली चपाती तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि इकडे पाहते तर काय, त्या तिघा बापलेकांचा एकटे असा भोजनाचा कार्यक्रम चालू होता. मला तर विचारलं पण नाही. जाऊ द्या, त्यांनी नाही विचारलं, पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.